आता आपल्यासोबत रुपाली ठोंबरे पाटील आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांना पत्र दिलं आहे की मला विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संधी देण्यात यावी असं त्यांनी पत्र दिलं आहे. आपल्यासोबत आता रुपाली ठोंबरे पाटील आहेत. ताई, काय सांगाल, तुम्ही पत्र दिलेलं आहे सुनित्रा वहिनींना? विधान परिषदच्या आधीच्या आमदारांची मुदत संपलेली आहे. नव्याने विधान परिषदवर उमेदवार द्यायचे आहेत. त्याचं नॉमिनेशन 30 तारखेला आहे आणि मला वाटतं 12 तारखेला त्याचं मतदान आहे. तसंही समाजामध्ये आता महिला आरक्षण हा फार चर्चेवर जोर धरलेला आहे आणि प्रत्येक पक्षाला महिलांना आरक्षण देऊन त्यांना या राजकारणामध्ये सक्षमपणे उतरवायचं आहे. तर त्याच पक्षातल्या लोकांना माझी विनंती असेल की ऑलरेडी पक्षामध्ये असलेल्या सक्षम, अभ्यासू, आक्रमक पद्धतीने मी बोलणारी महिला आहे, तर मला एक संधी देण्यात यावी. कारण का आम्ही राजकारणामध्ये काम करण्यासाठी आणि या संधीवर जाण्यासाठी, पदावर जाण्यासाठीच आलेलो आहोत. आणि जर आम्ही आमच्या कार्याने सिद्ध झालेलो असेल, आमच्याकडे अनेक लोक कामं घेऊन येतात, आम्ही पक्षाचं अनेक वर्ष काम केलेलं आहे, अन्यायावर आवाज उठवण्याचं काम, न्यायाचं काम केलं आहे, तर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनींकडे मी मागणी केलेली आहे, माननीय पारदादाकडे मागणी केलेली आहे, माननीय प्रफुल्लजी पटेल असतील, सुनीलजी तटकरे जे प्रांत अध्यक्ष त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि मला वाटतं मागणी करणं गैर नाहीये. शेवटी कोणताही महिला असो की पुरुष असो, पक्षाने सुद्धा सक्षम काम करणारा उमेदवार देणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार इतरांनी जशी मागणी केली किंवा इतरांनी ज्यांची नावं प्रेसला दिलेली आहेत, तर मी स्वतःहून माझी मागणी माननीय सुनेत्रा वहिनींकडे केलेली आहे. या संदर्भात तुम्ही त्यांना भेटणार आहात का समोरासमोर? निश्चितच भेटणार ना, त्याच्याशिवाय या गोष्टी होतच नाही. परंतु पोटनिवडणूक चालू आहे, 23 तारखेला त्यांची पोटनिवडणूक झाली की भेट घेऊन सुद्धा ही मागणी करण्यात, म्हणजे पत्रच त्यांना दिले म्हणजे हीच मागणी आहे. त्याच्यावर पक्ष आणि वरिष्ठ निर्णय घेतील. तुम्हाला वाटतं तुम्हाला संधी देतील पक्षश्रेष्ठ? मी मागितलेला आहे, द्यायचा की नाही तो त्यांचा निर्णय. मी मागितलेला आहे, त्या द्यायचा की नाही हा पक्षाचा संपूर्ण निर्णय आहे. माझ्यासह इतरही पुरुष मंडळींनी सुद्धा मागितलेला आहे. कोणाला द्यायचं आहे ते पक्षाकडे त्याचा अधिकार आहे, ते निर्णय घेतील. ताई, आपण पाहिलं वारंवार तुम्ही वेगवेगळ्या मुद्द्यांवरती तुम्ही भाष्य करता, वेगवेगळ्या मुद्द्यांना तुम्ही समोर येता नेहमी. आपण पाहिलं तर हे सर्व पाहून तुम्हाला दिली पाहिजे का संधी? हे बघा, राजकारणात मी महिला म्हणून, एक सक्षम स्त्री म्हणून वारंवार तुमच्या समोर आलेली आहे. अन्यायावर, त्रासावर, प्रश्नावर मी आवाज उठवते, बोलते आणि करते. त्याच्यानुसार मी ती माझ्या वरिष्ठ लोकांकडे मागणी केलेली आहे. जर अशा सभागृहासाठी कशी व्यक्ती पाहिजे, तर त्यांना काम करणारीच व्यक्ती हवी आहे. अभ्यास, समज, माहिती असणारी व्यक्ती पाहिजे. नाही का दरवेळी घराणेशाही मधले महिला देऊन इतर महिलांना डावलून त्याचा काहीच उपयोग होणार नाही. त्यामुळेच तर महिला राजकारणातनं कमी होतात किंवा मग इतर काही ते मार्ग निवडतात. त्यामुळे माझी आता महिला आरक्षणवर सुद्धा प्रत्येक पक्ष, सगळेच म्हणजे सत्ताधारी असतील, विरोधातले असतील, की महिला आरक्षणाला विरोध नाही, महिला आरक्षणाला विरोध नाही. पण महिला आरक्षणाला तुम्ही विरोध करत नाही, तुमच्याच पक्षातील सक्षम महिलेला सुद्धा तुम्ही संधी दिली पाहिजे. जर तुम्ही तसं नसेल करा तर तुमच्या महिला आरक्षण मागण्याला 0 किंमत येते. आपण महिलांना, सर्वसामान्य महिलांना समाजात, राजकारणात आणून सक्षम करण्याच्या ज्या काही ध्येय, धोरण, तत्व ठेवतो, ऑलरेडी आपल्या पक्षात ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा पक्षाने ताकद देणं गरजेचं आहे, त्यांचा सुद्धा सन्मान करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यानुसार मी मागणी केलेली आहे. त्यामुळे निश्चित पक्ष याचा विचार करेल अशी खात्री आहे मला. विधान परिषदेसाठी तुमची काय तयारी काय आहे? म्हणजे तुम्हाला काय काय तिथलं काम माहिती आहे आणि तुम्हाला पक्षाने का संधी देण्यात यावी? एक लक्षात घ्या, सभागृह कसं चालतं, सभागृहाचं कामकाज हे पूर्ण ज्ञान अवगत आहे. त्याच्यानंतर सभागृहामध्ये सर्वसामान्याचा आवाज उठवणं हे काम आहे. नाही का हात वर करा किंवा नुसतं बसा, किंवा मग समजा मी महिला आमदार झाले म्हणून मग माझ्या नवऱ्याने येऊन बसा, माझ्या कुटुंबाने येऊन बसा, असं माझ्याकडं तरी कुठलंही अवगुण आपण म्हणतो त्याला, की तसं नाहीये की बाबा मला समजवण्यासाठी मला मागणं बॅकिंग टीम पाहिजे, असंही नाहीये. त्याच्यामुळे समाज उपयोगी ज्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आवाज लागतो तो माझ्याकडं आहे. आणि म्हणून सभागृहाचं कामकाज सुद्धा मी चांगल्या पद्धतीने चालू शकते. म्हणून मला संधी दिली पाहिजे. कोणत्याही आमदाराला तुम्ही ही संधी देत असताना काय बघून देता? एक तर तो माणूस, जो उमेदवार असतो, त्याची पैशाची उलाढाल असते किंवा ते सेटिंग असतं किंवा या गोष्टी, म्हणजे इतरांच्या ह्याच्यातनं सांगते.
परंतु माननीय अजितदादा असते तर ही मागणीची पण आम्हाला वेळ आली नसती. पक्षामध्ये त्यांनी ज्या जे इच्छुक आहेत त्यांचे अर्ज मागवले असते, परंतु आज दुर्दैवाने अजितदादा आपल्यात नाही आहेत. असो, वहिनी माननीय सुनेत्रा वहिनी आहेत, त्याच्यामुळेच महिला ऑलरेडी सक्षम, अभ्यासू, आक्रमक महिला म्हणून सभागृहाचं कामकाज माहिती असून प्रशासनावर वचक असलेली महिला असून आपण संधी देण्यात यावी अशी मी मागणी केलेली आहे. ताई, जर चुकून ही तुम्हाला संधी देण्यात नाही आली तर तुमची पुढची भूमिका काय असणार किंवा काय बमा असणार एक तुमचं? लक्षात घ्या, मी एक उमेदवार आहे. मी संधी मागायचं काम केलेले, निर्णय द्यायचं त्यांचं काम आहे. मला तर माझं काम करायचं आहे. मग मला का संधी मिळाली नाही त्याचं जर कारण त्यांनी मला योग्य सांगितलं तर ठीक आहे. असं काही हे नाहीये. पक्षाकडे आता पक्ष ठरवणार की कोणाला द्यायचंय. मी माझा उमेदवार म्हणून मागणी केलेली आहे. ताई, आपण पाहिलं महिलांच्या असतील, तुम्ही वेगवेगळे महिलांचे मुद्दे नेहमी बाहेर काढलेले आहे. आता महिला आयोगाचं पद देखील रिक्त आहे. तुम्हाला वाटतं का तुम्ही तिथं तरी संधी तुम्हाला देण्यात यावी? हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता महिला आयोगाचं पद रिक्त आहे, महिला प्रदेशाध्यक्ष रिक्त आहे आणि विधान परिषद आहे. तिन्हीवर माझी मागणी आम्ही एक महिला म्हणून ठेवलेली आहे. मी आता फक्त प्रवक्ता आणि कार्याध्यक्ष म्हणून काम करते आणि मी काम करत असताना मी माझ्या कामाला पूर्ण सिद्ध झालेली आहे किंवा प्रत्येक काम हेरीने आणि सक्षमतेने करत आहे. आता पक्षाने त्याच्यावर विचार करावा. तर ह्या होत्या रुपाली ठोंबरे पाटील. त्यांच्याकडनं सांगण्यात आलं आहे, मला विधान परिषदेचं कामकाज माहिती आहे, मला त्याबद्दल सर्व काही माहिती आहे, त्यामुळे मी तिथं चांगल्या पद्धतीने काम करू शकते, म्हणून मला पक्षाने संधी देण्यात यावी अशी त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे. पुण्याहून मी पूजा मालुसरे, न्यूज अनकट.